परभणीमध्ये आले आणि काय बोलले की आम्ही या देशातल्या करोडो लोकांना मोफत राशन देतो। अरे तुम्ही तरी सांगा 5 किलो राशन दिल्यानंतर एका परिवारातल्या एका माणसाचं पोट भरतं का? ही जुमलेबाजी आहे। अरे आम्हाला राशन नकोय, आम्हाला शिक्षण पाहिजे, आम्हाला बेरोजगारांना रोजगार पाहिजे, आम्हाला मोफत दवाखाना पाहिजे। आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणतात बंडू जाधवने असं केलं, बंडू जाधवने तसं केलं। अरे तुम्ही तर शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज उचलून खाल्ली। मला एक सांगायचंय माझ्या पुणेकरांना, बंडू जाधव हे एक असे उमेदवार आहेत ज्यांची पूर्णाच्या व्यापाऱ्यासोबत, सर्वसामान्य लोकांसोबत, दलित समाजासमोर, मुस्लिम समाजासमोर डायरेक्ट संपर्क आहे। मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, 26 तारीख 4 जूनचा निकाल लागल्यानंतर हे आलेलं पार्सल कायमचं तिकडे पळून जाणार आहे, पण हे बंडू जाधव इथंच राहणार आहे तुमच्यामध्ये। मग तुमच्यात असलेल्या माणसाला संधी देणार आहे, त्याच्या समाजामध्ये तेढ निर्माण कराव्या, त्या पार्सलला संधी देणार आहे। हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। माझ्या तमाम पुणेकरांना, ही निवडणूक संविधान वाचवायकरिता आहे, ही निवडणूक शेतकरी वाचवायकरिता आहे, ही निवडणूक बेरोजगारांना कामधंदा देण्याकरिता आहे, ही निवडणूक बंडू जाधव एक दरवेळेस बंडू जाधवच्या प्रचारात उद्धव साहेबांची सभा असताना पाऊस पडलेला आहे आणि तिसऱ्यांदा पण पाऊस पडला आहे। मी तुम्हाला विनंती करतो, तिसऱ्यांदा बंडू जाधवला लोकसभेत पाठवा। त्यांची निशाणी मशाल आहे, मशाल्या चिन्हावरती आपण मोठ्या संख्येनं बटन दाबून मतदान करावं, ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथंच थांबतो। जय महाराष्ट्र, जय भीम, जय